पंतप्रधानांचा जिथून रोड शो होतोय त्या मार्गावर आता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर कोणताही घातपात होऊ नये म्हणून संपूर्ण मार्गाची कसून तपासणी केली जाते। बॉम्ब स्क्वॉडकडूनही आजूबाजूच्या परिसराची संपूर्ण तपासणी केली जाते। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घाटकोपरमध्ये रोड शो होतो आहे आणि या रोड शोसाठी मुंबई पोलीस जे आहेत ते सज्ज झालेले दिसत आहेत। मुंबई पोलिसांचं जे बॉम्ब शोधक पथक आहे ते आता या सगळ्या रूटवर दाखल झालेलं आहे। ज्या ठिकाणी संशयित अशा वस्तू आहेत त्याची तपासणी या ठिकाणी बॉम्ब शोधक पथक जे आहे आपल्याला करताना दिसत आहे। एकूणच या मार्गावर जर कुठे काही मोकळ्या जागा आहेत किंवा ज्या ठिकाणी काही वस्तू ठेवलेल्या आहेत या सगळ्यांची पाहणी बॉम्ब शोधक पथक जे आहे ते या ठिकाणी करताना दिसत आहे। या ठिकाणी जॉईंट सीपी आहेत मुंबई पोलिसांचे, त्यांनी देखील या सगळ्या रोडची जी आहे जिथून हा रोड शो होणार आहे तिथून सगळी पाहणी केलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दल असेल किंवा इतर ज्या यंत्रणा आहेत केंद्राच्या काही यंत्रणा आहेत त्या सगळे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या रोड शोमध्ये कोणत्याही प्रकारचा घातपात होऊ नये, त्याचबरोबर ही रॅली जी आहे ती सुरक्षितपणे पार पडावी म्हणून या ठिकाणी मुंबई पोलीस पूर्णपणे सज्ज झालेला आहे आणि या ठिकाणी चोख बंदोबस्ताबरोबरच घातपाताच्या ज्या काही शक्यता आहेत त्या दूर करण्यासाठी देखील मुंबई पोलीस आपल्याला या ठिकाणी तैनात झालेले जे आहे ते दिसत आहे। बॉम्ब शोधक पथक याने संपूर्ण जो हा परिसर आहे तो तपासून घेतलेला आहे। संपूर्ण मार्गाची तपासणी जी आहे ते बॉम्ब शोधक पथक करत आहेत। तितक्याच मोठ्या प्रमाणात मुंबई पोलीस ठिकठिकाणी तैनात झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन उत्तम कोटरेसह प्रशांत बडे, एबीपी माझा। तर मोदींचा हा रोड शो आणि त्या संदर्भातली तयारी याविषयी अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी अल्पेश करकरे। अल्पेश, खरतर मोदींचा रोड शो आणि त्यानिमित्तानं काही बदलही घडवून आणण्यात आलेले आहेत। मेट्रो संदर्भातही काही निर्णय घेण्यात आलेले आहेत। कुठपर्यंत आलेली आहे ही रोड शोची संपूर्ण तयारी? मी सध्या घाटकोपर अशोक मिल परिसरामध्ये आहे। या परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होणार आहे। याची जय्यत तयारी महायुती आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय मोठ्या संख्येने मोदी चाहते तसेच महायुतीचे पदाधिकारी हे रोडला जमलेले आहेत। ज्या घाटकोपर पूर्व परिसरातून अशोक सिल्क मिल परिसरातून ही रॅली निघणार आहे, रोड शो होणार आहे। त्या परिसरामध्ये जोर जोरात ढोल ताशे वाजताना आपल्याला पाहायला मिळतात। रस्तोरस्ती अनेक जे चाहते आहेत, सर्वसामान्य नागरिक आहेत ते मोदी येणार त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित असतात। यामध्ये महत्त्वाचे म्हणजे राज्यात विविध धर्माचे संस्कृतीचे लोक राहतात, ते सर्व या ठिकाणी सादर करण्यात येत आहेत। आपण पाहतोय आज मोदी मुंबईत येणार, त्यामुळे जल्लोष हा सध्या सर्वत्र केला जातोय आणि आपण पाहतोय वारकरी देखील या मोदींच्या रोड शो मध्ये सहभागी झालेले आहेत। लहान लहान मुलं हे प्ले कार्ड्स घेऊन आपल्याला रस्तोरस्ती पाहायला मिळत आहेत। मोदी हे आमचं भविष्य आहे अशा आशयाचे बॅनर्स या सर्व लहान मुलांनी घेतलेले आहेत। आपण पाहतोय सध्या घाटकोपर पूर्व येथील अशोक सिल्क मिल या परिसरातली ही दृश्य आहेत। जोपर्यंत आपण लांबच लांब पाहत जाऊ तोपर्यंत या ठिकाणी महायुतीचे कार्यकर्ते नक्कीच अल्पेश, वेळोवेळी या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही आपल्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। पंतप्रधान मोदींचा आज मुंबईत रोड शो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।